ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 1 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि नवीन प्रोमो तर पाहिलाच असेल, नसेल पाहिला तर मी तुम्हाला या आजच्या एपिसोड रिव्ह्यूच्या शेवटी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देते, तर बघत राहा. ठरलं तर मग आता आज तर त्यांनी मस्त दाखवलंय प्रेक्षकांनो, आणि आपला अंदाज आज खोटा ठरलाय. कसला तर सांगते. आता बघा, अर्जुन सायलीचं सांत्वन करत असतो, कारण सायलीला रडू येत असतं. हरीश काका गेले ना, त्यामुळे अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, रडू नकोस. अगं, आपल्या माणसाच्या बाबतीत असं काही झालं तर वाईट वाटणं साहजिक आहे, पण तू असा विचार कर की आपल्याला कळलं की ते हरीश काका होते आणि महिपतने त्यांना मारले, हे लक्षात आलं ना आपल्या. त्यावर चैतन्य म्हणतो, हो, आणि हरीश काकाने कोर्टात साक्ष दिली होती ना मधुभाऊंच्या विरुद्ध. फार वाईट साईड बोलला होता ना हरीश मधुभाऊंबद्दल. त्यावर अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, हे सगळं करायला त्या मैपतने सांगितलं असणार आहे त्यांना. सायली म्हणते, पण हे सगळं कोर्टात सिद्ध होईल ना. अर्जुन म्हणतो, ऍक्च्युली या सगळ्याची गरजच पडणार नाहीये सायली, कारण जेव्हा त्या हरीशचा खून झाला तेव्हा मधुभाऊ जेलमध्ये होते. हरीशच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये तेच लिहिलंय की हरीशचा खून नंतर झालाय, म्हणजे मधुभाऊंचा या खुनाशी कनेक्शन येतच नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही मधुभाऊंचं नाव पुढे येण्याचा. मधुभाऊंनी त्या हरीशचा खून करणं तर शक्यच नाहीये. सायली म्हणते, बरं झालं बाबा, म्हणजे मधुभाऊ या खुनाच्या आरोपातून सुटतील ना, त्यांना नाही ना अटक होणार पुन्हा. अर्जुन म्हणतो, नाही, त्यांना काहीच होणार नाहीये. सायली म्हणते, बरं झालं बाई, देवी पावली. अर्जुन म्हणतो, पण मला एक कळत नाहीये, हरीश जर महिपतचा माणूस होता तर हरीशला महिपतने का मारलं असेल? म्हणजे महिपतसाठी तर हरीश एक ॲसेट होता ना, तर का त्याने त्याचा खून केला असेल हरीशचा? का? आता आज तर अर्जुनला सगळ्याच गोष्टींची उकल झाली आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि काय काय झालंय ते बघत राहा. आता ही प्रिया आहे ना, अति शहाणपणा करत त्या मैपतला सल्ले द्यायला जाते बरं का. तर मैपत आणि नागराज दोघांनी मिळून प्रियाची उडवली आहे पण, आणि तिला धमकी पण दिली आहे. तर बघा, आता पुढचा सीन त्यांचाच आहे. प्रिया म्हणत असते, काय हो, तुम्हाला काही कळतं का हो सर, तुम्ही असे मुर्दे उकडून काढता, काही गरज आहे का? तुमची काही ती हॉबी आहे का हे सगळं मुर्दे बिर्दे उकरायचे? हे नवीन प्रकरण जे तुम्ही आता काढलंय ना मध्ये, आता हे सगळं प्रकरण त्या मधुभाऊंवर शेकतं की नाही ते बघा, जरा करा विचार. आता मैपत असा बसलेला असतो ना, लगेच प्रिया म्हणते, असं बसू नका हो. मग मैपत त्याची पोझिशन जरा बदलतो बसायची आणि तिच्याकडे बघतच राहतो. प्रिया म्हणते, आता हे जे काही केलंय ना तुम्ही ते निस्तरा, त्याचे पुरावे जरा क्रिएट करा. मैपत म्हणतो, बरं झालं तू सांगितलं ना, ते बरं झालं बाई, नाही तर पुरावे बिरावे सगळे तयार करायचे माझ्या डोसक्यातच नसतं आलं ग प्रिया. मग लगेच नागराज म्हणतो, हुशार आहे ही, बघ ना खोटे पुरावे कसे तयार करायचे माहिती आहे बरं का प्रियाला. नागराज म्हणतो, केवढी भारी कल्पना आहे. मैपत म्हणतो, हा ना, लई भारी कल्पना आहे. नागराज म्हणतो, कसे ग पुरावे तयार करायचे प्रिया, कसं करायचं, कसं सांग बरं. आता ही लगेच स्वतःचं डोकं चालू लागली, थोड्या वेळ विचार करू लागली, आणि मग म्हणते कशी, अहो काय हो, कमाल आहे हो तुमची. अहो तिथे आश्रमाच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना उचलायचं, त्याला एखाद्याला पैसे चारायचे आणि त्याला साक्ष द्यायला लावायची कोर्टामध्ये, एवढं काय सोपं आहे त्याच्यात. महिपत म्हणतो, अरे पण ज्याला आपण उचलला त्यानं म्हाताऱ्याला कुठे खून केलेलं पाहिलं असेल, म्हणजे कुठं सांगायचं, कुठं आतमध्ये का बाहेर, आश्रमाच्या आत का बाहेर. दोघं जण मिळून फिरकी घेत आहे बरं का प्रियाची. आता ही लगली तिचं डोकं चालवत म्हणते, प्रिया म्हणते, मधुभाऊंनी खून आतमध्ये केला आणि मग ती डेड बॉडी बाहेर आणून पुरली, सोपं आहे की. महिपत म्हणतो, नाही पण त्या माणसानं मग मधुभाऊंना खून करताना कुठून पाहिलं असेल, म्हणजे खिडकीतून का बाहेरून का दरवाजातून? नाही म्हणजे ते सगळं खून बिन झाला आणि मग ते पूर्ण बिर्ण जे असतं ना डेड बॉडीला, ते कुठून पाहिलं असेल त्यानं, आणि कसं केलं मधुभाऊंनी ते कसं सांगायचं. आता प्रिया जरा विचार करायला लागते बरं का, डोकं खाजवून. दोघं त्याच्याकडे बघतात. मग नागराज म्हणतो, सांगल, थांबा, विचार करते ती, सांग बरं प्रिया कसं करायचं. आता ही थोडा वेळ विचार करते आणि मग म्हणते, ओ तुम्ही काय स्वतःला अर्जुन सुभेदार समजता का? मग लगेच मैपत जोरात ओरडतो तिच्यावर आणि म्हणतो, मग तू काय स्वतःला दामिनी देशमुख समजते काय? मैपत एवढ्या जोरात वसकतो की प्रिया सॉलिड घाबरते. अजून नाही प्रेक्षकांनो, पुढचा सीन अजून बाकी आहे. हा अर्धाच दाखवला त्यांनी. आता मध्ये पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय. आजचा संडे ना तुम्हाला छान जाणार आहे, कारण आजचा एपिसोड छान होता, सांगायला पण मजा येते हो प्रेक्षकांनो. मग आता इकडे बघा,
सायली अर्जुनला एक क्लू देते बोलता बोलता. ती म्हणते, अहो कदाचित हरीश काकांनी म्हणजे मधुभाऊंच्या विरुद्ध साक्ष दिली असेल म्हणून असं झालं असेल का? अर्जुन म्हणतो, म्हणजे काय म्हणायचंय तुला सायली? सायली म्हणते, अहो हरीश काकांनी मधुभाऊंच्या विरुद्ध साक्ष दिली होती ना त्या दिवशी कोर्टात. मग आपण बाहेर पडलो, हरीश काका बाहेरच होते त्या दिवशी कोर्टाच्या. म्हणजे मी जरा त्यांना जाब विचारायला गेले, हे सगळं त्यांनी केलं का केलं, पण त्यावेळेला मी त्यांच्याशी बोलले ना, तर मला असं जाणवलं होतं की त्यांनी म्हणजे जी काही खोटी साक्ष दिली ना त्या गोष्टीचा त्यांना पश्चाताप होत होता. आणि हे सगळं ती अर्जुनला सांगते आणि तो प्रसंग पुन्हा व्हिज्युअलाइज केलाय. सायली हरीश काकांना म्हणते की काका तुम्ही असं का केलं? मग ते म्हणतात की मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. मग सायली म्हणते, बरोबर ना, कुठल्या तोंडाने बोलाल? तेवढा तो प्रसंग दाखवला. आणि सायली म्हणते, अहो त्या दिवशी त्यांनी अशी म्हणजे मधुभाऊंच्या विरुद्ध साक्ष दिली, त्या गोष्टीचा त्यांना त्रास होत होता. म्हणजे मला जाणवलं ते स्वतःला असं अपराधी समजत होते. अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे हरीशने काही दिवसानंतर त्याची साक्ष बदलली असती असं वाटतंय का तुला सायली? सायली म्हणते, हो, मला त्यांच्या बोलण्यातून तरी तसंच जाणवलं होतं. आता अर्जुन जरा विचार करतो आणि म्हणतो, येस, गॉट इट, हाच असेल या मैपतचा मोटिव्ह. म्हणजे मैपतला कळलं असेल की हरीश मधुभाऊंच्या साईडनी साक्ष देऊ शकतो, ती साक्ष फिरवू शकतो, म्हणून त्याने मारलं असावं हरीशला. तर चैतन्य म्हणतो, एवढ्यासाठी त्याने हरीशला मारलं असेल इतक्या सहज आणि इतक्या वाईट पद्धतीने? अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, तो महिपत शिखरे अतिशय दुष्ट माणूस आहे, क्रुएल आहे तो. अरे आपण डास मारतो ना, एवढ्या सहजासहजी तो माणसं मारतो रे. सायली म्हणते, हो ना, खूपच निर्दयी माणूस आहे तो. मग अर्जुन म्हणतो, पण तरी सुद्धा तो मधुभाऊंना एवढा सहजासहजी आतमध्ये टाकू शकत नाही, म्हणजे जेलमध्ये. चैतन्य आता अर्जुनला आठवून देतो, अरे अर्जुन, पण मधुभाऊंना उद्या कोर्टात अपियर व्हायचे रे, आणि सरकारी वकील नक्कीच प्रयत्न करेल. सरकारी वकील मधुभाऊंची जामीन रद्द करायचा प्रयत्न करतील. मग आता सायली म्हणते, अरे बापरे, असं होईल? अर्जुन म्हणतो, नाही, असं काहीही होणार नाहीये, आपल्याकडे खूप स्ट्रॉंग पुरावे आहेत सायली. सायलीला आलेलं असतं पुन्हा टेन्शन. अर्जुन म्हणतो, नाही नाही, असं काही होणार नाहीये सायली, आणि शिवाय मधुभाऊ आपल्याला काही पॉइंट सांगतील ना हरीश बद्दल. सायली म्हणते, म्हणजे आपल्याला मधुभाऊंना सांगायचंय की आश्रमामध्ये ज्या व्यक्तीचा खून झाला तो हरीश काकांचा होता, तो मृतदेह हरीश काकांचा होता, हे सांगायचंय मधुभाऊंना? अहो असं काय करताय? मधुभाऊंना आणखीन काय काय सहन करावं लागणार आहे? अर्जुन म्हणतो, त्याला पर्याय नाहीये सायली, आपल्याला हे सगळं मधुभाऊंना सांगावंच लागणार आहे. हे बघ, आपलं ठरलंय ना, काही झालं तरी महिपत दामिनीला जिंकू द्यायचं नाहीये. आणि चैतन्य, एक काम कर, उद्याचे हिअरिंग पेपर सगळे रेडी कर, आपल्याला उद्या कोर्टात हजर व्हावं लागणार आहे. आता सायलीला जरा टेन्शन आलंय बिचारीला, पण आता यांनी सगळी पूर्वतयारी केली आहे. प्रेक्षकांनो, प्रोमो तर धमाकेदार आलाय मालिकेचा. अर्जुनने कोर्टात सिद्ध केलंय की हरीशच्या नावाने कोणीतरी तिसराच इसम मेसेज करत होता त्यांच्या, म्हणजे हरीश काकांच्या मित्राला, हरीश जिवंत आहे असं महिपत भासवत होता प्रेक्षकांनो. पण ते सगळं आता अर्जुन कोर्टामध्ये हाणून पाडणार आहे. त्यामुळे बघत राहा, ठरलं तर मग, आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. पण अजून मालिका बाकी आहे. आता बघा, मी म्हणलं ना, प्रियाची चांगलीच भांबेरी उडाली आज. आता बघा, नागराज म्हणतो प्रियाला, ए प्रिया, आम्हाला फुकटचे सल्ले देऊ नको, स्वतःचं डिपार्टमेंट सांभाळ, काम कर, तू सुभेदारच्या घरावर फोकस कर आधी. प्रिया म्हणते, ओ, मी माझं काम नीटच करते हा. आता बघा, ते मधुभाऊ असं घर सोडून जातील. ते मधुभाऊ गेले ना की कटकटच संपेल. त्यांना असं गिल्ट देऊन आले ना मी आज. मग महिपत म्हणतो, म्हाताऱ्याने घेतला बरा गिल्ट. काय का काम होणार आहे का तुझ्या इतर प्लॅन सारखा फिसका फटाका फुस होणार आहे? प्रिया आता त्याला रागाने बोलते, ओ, तुम्ही काय मोठे रॉकेटच उडवता ना, एक खून तुम्हाला पचवता आला नाही, त्यात हे सगळं दुसरं कारस्थान करून ठेवलंय तुम्ही. काय गरज काय होती तुम्हाला हे सगळं करायची? आता महिपत चिडतो ना, तिने एवढा आवाज वाढवून त्याच्याशी बोललाय तर. महिपत म्हणतो, आय पोरी, हे बघ, मी जेवढे खून केले ना तेवढे आकडे पण तू शाळेत शिकली नसेल. आता प्रिया लगेच म्हणते, ओ सर, तुम्ही माझ्या शाळेवर जाऊ नका हो. आता लगेच नागराज म्हणतो, अय बस बस, पुरे करा आता, आपलं ठरलंय ना आपापसात भांडणं नाही करायची, त्यामुळे पुरे बस करा. मग आता महिपत म्हणतो, नागराज शेठ, तुमच्या या खोट्या पुतणीला समजून ठेवा बरं का, नाहीतर हिच्यासाठी पण त्या आश्रमाच्या मध्ये मोठा खड्डा करून ठेवीन मी, जसा त्या हरीशसाठी केला होता. आता प्रिया घाबरते बरं का, आणि म्हणते, काय हरीश काका?
म्हणजे ती ती डेड बॉडी जी सापडली ती ती हरीश काकाची आहे. म्हणजे आश्रमात राहायचे ते हरीश काका. आता प्रियाला पण जोरदार धक्का बसलाय प्रेक्षकांनो या गोष्टीचा. मग आता लगेच मैपत म्हणतो, हो अर्थात हरीश काका तो गद्दार होता, गद्दार हरीश काका असं बोलून मैपत आता प्रियावर असा म्हणजे प्रियाच्या समोर येतो बरं का तिला धमकी द्यायला आणि म्हणतो, तो गद्दार हरीश काका तो माझ्या बाजूने बोलला होता ना, मग त्याची मती भ्रष्ट झाली, त्याला माझ्या विरोधात साक्ष द्यायची होती, मग माझी मती भ्रष्ट झाली, मी त्याला पुरला, खूप पसला तिथे चाकू आणि पुरला, आश्रमाच्या मागच खड्डा खणला आणि त्याला त्यात गाडला. प्रिया पांढरी पडलेली असते प्रेक्षकांना. आता घाबरते ती आणि मग म्हणतो कसा मैपत, त्याला पुरला मी आश्रमात आणि मग त्याच्यावर अशी कुंडी ठेवली. आता त्याच्या टिपॉयवर असलेली ती खोटी कुंडी हा मैपत त्या प्रियाच्या मांडीवर ठेवतो आणि नागराज म्हणतो, तू चालली आहेस का शिकवायला मैपतला कसे खोटे पुरावे उभे करायचे ते? हा काय ग प्रिया? आणि उगाच फालतूचं तुझं डोकं दाखवायला जाऊ नकोस, उगाच जास्ती शहाणपणा करू नकोस, पायरी ओळखून राहा प्रिया. मैपत आता एवढा घाबरवतो प्रियाला आणि म्हणतो, जास्ती शहाणपणा केला ना तर तुझ्यावरही मी अशीच कुंडी ठेवील. आणि प्रियाला आता आलंय टेन्शन. आता तिच्या मांडीवरची कुंडी तिने बाजूला ठेवली आणि मागे मागे सरकायला लागते ती. आता तिला जवळपास कल्पना आली आहे प्रेक्षकांनो की ती कुठल्या लोकांमध्ये फसली आहे. हिने शायनिंग मारली, हिला काय वाटलं काही होणार नाहीये, हुन काय होईल, सगळं आपल्या बाजूनेच होईल. पण आता सगळे फासे उलटे पडताय हे प्रियाच्या पण लक्षात येत आहे. ऐन वेळेवर ही पळ काढणारे प्रेक्षकांनो. पण असो, आता बघा आपला कालचा आदूभाऊवाला जो एका प्रेक्षकांनी कमेंट केली होती ना, तो अंदाज जरा चुकला बरं का आज, कारण मधुभाऊ कुठेही गेलेले नाही आहेत. आता अर्जुन सायली घरी येतात तेव्हा त्यांना टेन्शन येतं, मधुभाऊ घरी दिसत नाही. तर सायली म्हणते, अगं बाई मधुभाऊ कुठे गेले असतील, मधुभाऊ ती खूप वेळ आवाज देते पण ते दिसतच नाही. अर्जुन म्हणतो, ते बाहेर गेले असतील का? सायली म्हणते, नाही आपल्याला न सांगता ते एकटे दुकटे कुठे जाणार नाही. अहो त्यांना माहिती असं एकट्यात जायचं नाही कुठे. अर्जुन म्हणतो, मग कुठे गेले असतील, इथे तर दिसत नाहीयेत. मग आता सायलीला आलंय टेन्शन. सायली म्हणते, आपण पोलिसांना फोन करूया का? अहो ते एकटे बाहेर गेले असतील आणि महिपतला ते कळलं तर? अर्जुन म्हणतो, अरे थांब जरा सायली, टेन्शन नको घेऊस. सायली म्हणते, अहो पण हे सगळं जर प्रियाला कळलं ना, मधुभाऊ इथे नाही तर ती त्या महिपतला कळवेल ना. अहो आपण पटकन पोलिसांमध्ये जाऊ ना. बिचारी सायली प्रेक्षकांनो, महिपत एवढा दुष्ट माणूस आहे ना, त्यामुळे असं टेन्शन येणं सायलीला स्वाभाविक आहे. आता अर्जुन म्हणतो, अगं श्वास तर घे, बघ टेन्शन नको घेऊस, कुसुमताईकडे वगैरे गेले असतील मधुभाऊ, थांब जरा आपण फोन करून बघू कुसुमताईला. सायली म्हणते, हो आपल्याला तिच्याकडे त्यांना घेऊन जायचा त्रास नको म्हणून ते एकटे गेले असावेत ना, थांबा मी ना कुसुमताईला फोन करून बघते. आता ती कुसुमला फोन करण्यासाठी पर्समध्ये हात घालते, मोबाईल काढते आणि तिला मधुभाऊ दिसतात आणि ती असं हुश्य फील करते आणि म्हणते, मधुभाऊ कुठे गेला होतात तुम्ही, असे न सांगता कुठे गेला होतात? मधुभाऊ म्हणतात, अगं मागच्या बागेत होतो ग. अगं काय छान फुलं आलेत सायली मागच्या बागेत, मस्त वाटतंय बघ तिथे. अगं काय झालं ग पण, तू काय इतकं टेन्शन घेतेयस? अर्जुन म्हणतो, हो ना, बघा किती टेन्शन आलं सायलीला, मधुभाऊ कुठे गेले, त्यांना काही झालं असेल का वगैरे वगैरे. मधुभाऊ म्हणतात, सायली अगं माझ्यावर कोणी हल्ला करेल असं तुला वाटतंय का बेटा? पण नाही, माझ्या लेकीचं आणि जावयाचं एवढं प्रेमाचं कवच आहे माझ्यावर, मग कोणाची काय बिशात मला हात लावायची? अर्जुन आता स्माइल करतो आणि म्हणतो, मधुभाऊ आम्ही तुम्हाला काही होऊ देणार नाही कधीच. आणि आश्रमातली डेड बॉडीचं हे जे नवीन महिपतचा प्लॅन आहे ना, त्यातूनही तुम्ही बाहेर पडाल. आमच्याकडे एक कॉन्क्रीट पुरावा सापडलाय. मधुभाऊ म्हणतात, कसला पुरावा जावई बापू? मग आता अर्जुन म्हणतो, त्या खुनाची वेळ आम्हाला कळली आहे मधुभाऊ, जेव्हा खून झाला ना तेव्हा तुम्ही जेलमध्ये होतात, त्यामुळे तो खून तुम्ही करण्याचा प्रश्नच येत नाही. आता मधुभाऊ म्हणतात, अरे वा, म्हणजे देव पावला म्हणायचं. मग मधुभाऊ म्हणतात, चला देव पावला म्हणायचा म्हणजे आता हे काही संकट आपल्या मागे लागणार नाही. पण काय हो, एवढी चांगली आनंदाची बातमी देताय तुम्ही, पण तुमचे चेहरे असे पडलेले का? मग आता मधुभाऊंना त्या हरीश बद्दल कळतं प्रेक्षकांनो, कारण सायली आता सांगते. ती म्हणते की मधुभाऊ, कारण एक वाईट बातमी आहे हो त्यासोबत. मधुभाऊ घाबरून म्हणतात, काय ग सायली, कसली? मग आता सायली त्यांना असं त्यांच्या हातात हात घेऊन म्हणते, मधुभाऊ तुम्ही हे सगळं ऐकून त्रास नका करून घेऊ. म्हणजे आपल्या आश्रमात जो मृतदेह सापडलाय ना मधुभाऊ, तो मृतदेह हरीश काकांचा आहे, आपल्या हरीश काकांचा.
आता हे ऐकल्यावर मधुभाऊंना खूप मोठा धक्का बसतो, कारण हरीश कोणे एकेकाळी त्यांच्या जवळचा माणूस होता, त्यांच्या आश्रमातच राहिलेला होता. पण बघा ना प्रेक्षकांनो, कशी वाईट माणसं असतात ना. त्या हरीशला बिचाऱ्याला त्रास देण्यासाठी मैपतने त्याच्या भाच्याला का पुतण्याला कोणाला तरी असं किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि त्या हरीशला मजबूर केलेलं असतं मधुभाऊंच्या विरोधात साक्ष देण्यासाठी. मैपतचा स्वभावच क्रूर आहे प्रेक्षकांनो, पण त्याच्या या स्वभावामुळे किती माणसं टेन्शनमध्ये आहेत बिचारे. बाप रे बाप. आता त्या मधुभाऊंना हे सगळं ऐकून धक्काच बसलाय. ते एकदम खाली बसतात. मग सायली त्यांना सावरते, पाणी वगैरे देते. मधुभाऊ म्हणतात, बापरे हरीश, आपला हरीश साऊ, असं कसं झालं ग साऊ? अगं अगं आपल्या हरीशला मारलं? अगं मला माहिती आहे की त्याने माझ्या विरोधात साक्ष दिली होती, खरं आहे ते सगळं. पण अगं कोणे एकेकाळी तो माझा खूप चांगला माणूस होता ग, म्हणजे माझी खात्री आहे त्याच्यावर कोणीतरी मुद्दाम जबरदस्ती केली असेल ग, म्हणून त्याने हे पाऊल उचललं होतं. पण नाही ग, हरीश मनाने फार चांगला होता ग साऊ. सायली म्हणते, मधुभाऊ कदाचित त्यामुळेच त्यांनी तुमच्या विरुद्ध जी साक्ष दिली होती ती त्यांना बदलायची असेल. मैपतला हे खटकलं असावं मधुभाऊ, आणि मैपतने म्हणून. आता सायली असं पुढे बोलते आणि स्वतःला थांबवते, कारण तिला बोलणं सुद्धा असह्य झालंय. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ आम्हाला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय ना, पण आपल्याला हे सगळं सॉल्व करण्यासाठी तुम्ही मला मदत कराल ना मधुभाऊ? आता मधुभाऊ पाणी वगैरे पितात आणि म्हणतात, हो जावाई बापू, मी तुम्हाला मदत करेल. पण आता त्यांना बिचाऱ्यांना खूप वाईट वाटतं प्रेक्षकांनो. आता ते जरा डोळ्यात पाणी आणतात आणि म्हणतात, जावाई बापू खरंय, त्याने माझ्या विरोधात साक्ष दिली होती, त्याला न्याय हा मिळायलाच हवा, हरीशला तर न्याय मिळायलाच हवा. मग अर्जुन म्हणतो, हो मधुभाऊ, न्याय तर त्याला मिळणारच. मधुभाऊ मला हे सांगा, हरीशने जेव्हा ही साक्ष दिली त्याच्या आधी आणि नंतर तो कुठे राहायचा, कोणाकोणाला भेटायचा, म्हणजे त्याचे कोणी रिलेटिव्ह वगैरे होते का? आय मीन हे सगळं तुमच्या ओळखीतले काही माणसं असतील ना, किंवा हरीशचे नातेवाईक मित्रमंडळ कोणी तुमच्या लक्षात असेल ना? मग आता मधुभाऊ थोडा विचार करून म्हणतात, हो हरीशचं नातलग, असे ते विचार करत म्हणतात, हा आठवलं, हरीशच्या जेव्हा आश्रमात होता ना हरीश, तेव्हा त्याचा एक चांगला मित्र यायचा, अशोक नाव होतं बघा त्याचं, मला चांगलं आठवतंय. दोघांमध्ये घट्ट मैत्री होती हो. मग आता अर्जुन म्हणतो, हा अशोक कुठे राहतो? आता मधुभाऊ म्हणतात, अहो आपला तो मोठा चौक आहे ना, त्याच्या बाजूला शाळा आहे, त्या शाळेच्या मागच्या गल्लीत राहत होता बघा अशोक, मला आठवतंय ते सगळं. पण आता तो राहत असेल का तिथे, याची कल्पना नसावी हो कदाचित. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, हरकत नाही, आपण ना तिथे जाऊन बघूयात. सायली, आपल्याला त्या अशोक काकांना आजच जाऊन भेटावं लागेल. आय एम व्हेरी शुअर त्याच्याकडनं आपल्याला खूप महत्त्वाची माहिती मिळू शकते, त्यामुळे आपल्याला आजच जावं लागणार आहे त्या अशोककडे. आता सायलीला असं त्याने सांगितलं आणि दोघेही आता त्या अशोककडे जायला निघतात. पण आता एक शेवटचा सीन बाकी आहे अर्जुन आणि सायलीचा, आणि प्रेक्षकांनो त्या अशोककडे गेल्यावरती अर्जुन सायलीला धक्कादायक माहिती मिळते. ती अशी की हरीश जिवंत आहे असं भासवण्यासाठी दुसऱ्याच कुठल्या माणसाकडनं हा मैपत मेसेजेस करवत होता त्या माणसाला. तर असो, आता बघा ते दोघे जण बेडरूम मध्ये गेलेत आणि आता अर्जुन म्हणतो, चला महत्वाची माहिती मिळाली आपली. सायली, तो अशोक का कोण आहे ना, तो जर आपल्याला मधुभाऊंनी सांगितलेल्या पत्त्यावर सापडला ना, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. सायली म्हणते, सापडेल, तुमची हुशारी आणि देवाचा आशीर्वाद आपल्याला या संकटातून नक्की बाहेर काढतील बघा तुम्ही. अर्जुन म्हणतो, आय होप सो, असंच व्हावं. आता सायली त्याला एकटक बघत असते, अगदी रोमॅन्टिक होऊन. अर्जुन म्हणतो, अशी का बघतेस? सायली खूप भावूक होते आणि म्हणते, अहो तुम्ही माझ्या आणि मधुभाऊंच्या पाठीशी नसतात तर आम्हा दोघांचं काय झालं असतं? अर्जुन आता तिला जवळ घेत म्हणतो, मला जर माझ्या बायकोला आणि तिच्या बाबाला मदत करता नसती आली तर माझ्या या वकिलाच्या डिग्रीचा काय उपयोग झाला असता? पण सायली, असं तू फॉर्मल बोलतेस ना, ते मला आवडत नाही अजिबात. सायली म्हणते, नाही हो, मी फॉर्मल नाही बोलत आहे, मी खरंच मनापासून बोलते. तुम्ही नसतात तर काय झालं असतं? तुम्ही आमच्या आयुष्यात आलात म्हणूनच तर सत्याचा विजय झाला ना, आणि होणारच आहे. देवी आईने या सगळ्याची काळजी घेतली. अर्जुन पण म्हणतो तिला की सायली, देवी आईने मला लाईफ पार्टनर चांगला मिळावा ह्याची पण काळजी घेतली बरं का. विचार कर ना, तू जर मला भेटली नसती, आयुष्यभर एकटा राहिलं असतो ग, तुझ्यावर एवढं प्रेम कसं केलं असतं मी? सायली म्हणते, तुम्ही असं बोलताना हो तर तुमच्याकडे बघत राहावं असं वाटतं, पण आता आपल्याला एवढा वेळ नाहीये, आपल्याला आधी अशोक काकाकडे जायचंय ना.
चला आपण निघूयात. अर्जुन म्हणतो ओके 5 मिनिटं दे मला. आता असं बोलताना तो एकदम आवरायला जातो तेव्हा त्याला ठेच लागते. सायली म्हणते अरे असा कसा तोल गेला तुमचा. ती पटकन हात धरते अर्जुन म्हणतो अगं जाऊ दे ना माझा तोल गेला तर, तू आहेस ना मला सावरायला. परफेक्ट रिलेशनशिप हेच तर असतं ना सायली. माझा जर तोल गेला तर तू मला सावरायचंस आणि तुझा तोल गेला तर मी तुला सावरायचं. सायली म्हणते हो, आणि असंच आपण एकमेकांना आयुष्यभर सावरत राहायचं. आता असं बोलून दोघेही एकमेकांकडे बघत स्माइल करताय आणि एपिसोड इथेच संपतो. छान होता ना शेवटचा सीन प्रेक्षकांनो. नवरा बायकोमध्ये अशी बॉन्डिंग असली ना की जगात कोणी या दोघांचं वाकडं करूच शकत नाही, असं एक सहज उदाहरणार्थ सांगितलं. तर बघत राहा, ठरलं तर मग पुढचा प्रोमो तर ऐकून जा. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला असं दिसणार आहे की अर्जुन आणि सायली त्या अशोक काकाकडे गेल्यात आणि आता अर्जुनने विचारलं तुमची आणि हरीश काकांची मैत्री घट्ट आहे ना. मग ते अशोक काका म्हणतात हो आम्ही जिगरी दोस्त आहोत. मग आता तो अर्जुन विचारतो की तुमची आणि हरीश काकाची शेवटची भेट कधी झाली. मग ते काका सांगतात अशोक काका की अहो आमची ना काही महिने किंवा वर्ष झालं असेल बघा. अहो काय ना की एक दिवस मला फोन आला होता हरीशचा की तो पनवेल सोडून चाललोय. पण अर्जुन म्हणतो हो पण मग तेव्हा शेवटचा कॉन्टॅक्ट झाला का तुमचा. मग आता ते काका म्हणतात नाही आमचे फोन मेसेजेस चालू असतात. मग आता सायली म्हणते तुमचा कायमचा संपर्क तुटून किती दिवस झाले. आता ते काका म्हणतात अगं आत्ता तर 2 दिवस झाले मेसेज आला होता त्याचा. अगं त्याच्या नेहमीच्या नंबरवरच मेसेज केलाय त्याने. आता अर्जुन ते बघतो आणि शॉक होऊन जातो, कारण त्याला कळलंय की हरीश जिवंत नसताना कोणीतरी फेक माणूस आहे जो हरीशच्या नावाने मेसेजेस करतोय. आणि प्रेक्षकांनो आता जो नवीन प्रोमो आलाय ना त्याचे काही फोटोज आणि रिव्ह्यू ऐका. आता 4 जूनला आपल्याला दिसणार आहे की अर्जुन कोर्टामध्ये सिद्ध करतो की हाच तो इसम आहे जो हरीशच्या नावाने मेसेज करतोय. एक माणूस पकडून आणलाय अर्जुनने आणि आता मैपत शिखरेच्या बिल्डिंगमध्ये तो राहतो. त्यामुळे मैपत शिखरेची कसून चौकशी व्हावी असं त्याने अपील केलंय कोर्टात आणि त्याची अपील मंजूर सुद्धा झाली आहे. काय मग प्रेक्षकांनो मस्त आहे की नाही हा प्रोमो. मजा आली हा प्रेक्षकांनो. आजचा भाग पण त्यांनी छान दाखवलाय, तसं नाव ठेवायला कुठे जागा नाहीये. तर बघत राहा, ठरलं तर मग. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बरेच प्रेक्षक अजून चॅनल सबस्क्राईब करत नाहीत, करा हो चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याला 1 मिलेनियम म्हणजे 10 लाखापर्यंत पोहोचायचंय असं मी तर ठरवलंय बाबा. तुमची साथ असेल तर नक्की शक्य होईल. तर प्रेक्षकांनो कसा वाटला आजचा एपिसोड सांगा हं. आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे, एन्जॉय करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा सकाळी, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर. पुन्हा एकदा हॅपी संडे. धन्यवाद.